मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालून या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. आपुलेसे जी नाही उरू दिले चोजविता भले ऐशी स्थळे घालून या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, तुका म्हणे नाही झाकत परिमळ चंदनाचे स्थळ चंदनची घालून या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. विठोबा रखुमाई पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू. शेवे संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत घालून या काळ अवघा बाहेरी त्याशीच अंतरी वास दिला. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या जीवनातील अलौकिक विशेषता या अभंगाच्या द्वारे स्पष्ट करतात. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या पवित्र गावातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि माझ्या समोर येऊन बसलेले
वारकरी संप्रदायातील थोर थोर महात्मे माता आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणकमली मी अंतःकरणपूर्वक नतमस्तक होतो, वंदन करतो आणि परमपूज्य थोर संत शंकर स्वामी महाराज या संस्थांच्या द्वारा संपन्न होत असलेला फिरता 274 या क्रमांकाचा नारळी महोत्सव आणि या उत्सवातील आजच्या दशमीच्या दिवशीच्या या सकाळच्या सत्रातील कीर्तन सेवेचा सुयोग या शंकर स्वामी संस्थांच्या द्वारा, त्याचे सर्व पदाधिकारी यांच्या द्वारा, या गावातील सर्व भाविकांच्या वैष्णवांच्या द्वारा, वारकरी संप्रदायातील थोर संत पुरुष महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या कृपेने या चिंतन सेवेचा सुयोग माझ्या वाट्याला आलेला आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. वारकरी संप्रदायातील आपली संपूर्ण जीवन प्रणाली वारकरी संप्रदायाच्या भजन या साधने करता निष्ठेने खर्च करत असलेली मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायातील भजनाचा प्राण म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आदरणीय गोपाळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्या पिढीतील पण एक अत्यंत उत्तुंग असं भजनातल्या क्षेत्रातलं एक दैवत आमचे आदरणीय महेश महाराज भगुरे गुरुजी, त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. वारकरी संप्रदायातली थोर थोर भागवताचार्य, रामायणाचार्य, वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे आजी माजी आमचे गुरुबंधू महाराज मंडळी टाळ घेऊन उभे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत गोड असे मृदंग महर्षी या ठिकाणी मृदंगाकरता उपस्थित आहेत. तर वारकरी संप्रदायातली जुनी जाणती साधनेनं, चिंतनानं, तपानं श्रेष्ठ असलेली संत मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी पुढे येऊन बसलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या चरणकमली हृदयपूर्वक वंदन करतो आणि या नारळी उत्सवामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. थोड्याशा नैसर्गिक प्रतिकूलतेमध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि अट्टहासाने हे गावकरी एकत्र येऊन मोठा दर्जेदार उत्सव या ठिकाणी घडवत आहेत. त्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि वारकरी संप्रदायाच्या विषयी आपल्या अंतःकरणात असलेली ही जी स्वच्छ, ही जी निर्मळ, ही जी पवित्र भावना आहे, ही पवित्र भावनाच वारकरी संप्रदायाला जिवंत ठेवणारी आहे. आपल्या सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात वारकरी संप्रदायाच्या विषयी असलेला जो जिव्हाळा आहे आणि जे निर्मळ प्रेम आहे, त्या निर्मळ प्रेमाच्या ताकदीवरच संप्रदायाची ही सगळी मदार अवलंबून आहे. अशा अत्यंत श्रद्धेने युक्त असलेल्या वातावरणात आपण ही साधना करत आहोत. अनेक जन्म झालं, अनेक युग गेली, परमात्म्याच्या दर्शनाची आपल्या अंतःकरणामध्ये लालसा आहे. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या हृदयामध्ये परमात्म्याचं दर्शन व्हावं. देवातलं आणि आपल्यातलं अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते हळूहळू कमी व्हावं आणि शताएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी आणि स्वप्नात का होईना येऊन त्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा, कृतकृत्य व्हावा. याच शुद्ध जिहासेने आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. इथे जर ठरवलं असतं 25 लोकांनी कीर्तन करायचं, असं जर ठरवलं असतं तर आत्ता देखील तो प्रयोग आपल्याला सिद्ध करता येईल. अशी थोर थोर कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, एकाने कोणीतरी बोलावं आणि बाकीच्याने साथ करावी म्हणून मी इथे उभं राहिलेलो आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. तुमची जशी कृपा होईल. विश्वमाऊली ज्ञानोबाराय 11व्या अध्यायामध्ये बोलतात, त्या न्यायाने आपण थोडं चिंतन करूया. ज्ञानोबाराय सांगतात,
येथ जे जे मी बोले ते प्रभू तुमचेची शिकविले, ये या कारणे अवधारी जे आपुले आपण देवा. हे तुम्हीच शिकवलेलं आहे आणि हे तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही जशी कृपा कराल त्या पद्धतीने चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रातस्मरणीय थोर संत शंकर स्वामी महाराज संस्थांच्या फडाच्या विद्यमाने हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि फडाचे जे नियम असतात, त्याची जी प्रणाली असते, कदाचित ती माझ्याकडून माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे थोडीशी मागे पुढे होण्याची शक्यता आहे. जर थोडं अधिक मागे पुढे काही कमी जास्ती झालं तर आपण सांभाळून घ्या, अशी आपल्या सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक प्रार्थना करतो. कारण काही नियम असतात, त्या नियमामध्ये 3 प्रकार असतात. काही नियम तांत्रिक असतात, काही नियम भावनिक असतात आणि काही नियम तात्विक असतात. तांत्रिक नियम कोणते असतात? तांत्रिक नियम, भावनिक नियम आणि तात्विक नियम. ऐका, कीर्तन परंपरेमध्ये काही नियम तांत्रिक आहेत. तांत्रिक आहेत म्हणजे कंबर कधी बांधायची, सोडायची कधी, तांत्रिक नियम आहे. हार कधी घालायचा, बुक्का कधी लावायचा, हा तांत्रिक नियम आहे. या तांत्रिक नियमामध्ये थोडं मागं पुढं घडलं काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. त्याच्या पुढं काही नियम आहेत, ते भावनिक नियम आहेत. म्हणजे सुंदर ते ध्यान म्हणायचं, करूप पाहता म्हणायचं, ज्ञानेश्वर माऊली भजन घ्यायचं, का तुकाराम तुकाराम भजन घ्यायचं, विठोबा रखुमाई म्हणायचं, का विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. हे नियम कसले? भावनिक. हे भावनिक नियम आहेत. भावनिक नियम थोडेफार हातभर इकडे तिकडे झाले म्हणजे काही नरकाला वगैरे जावं लागत नाही बरं का, असं काही बिघडत नाही. पण पुढे ऐका, त्याच्या पुढचा एक नियम आहे, त्याला तात्विक नियम म्हणतात. आणि दुर्दैव हे आहे, या तात्विक नियमाकडे आपण सपशेल डोळे झाक करतो. तात्विक नियम कोणता आहे? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसाव्या अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ही कीर्तनाची तात्विक मर्यादा आहे. आणि या तात्विक मर्यादेकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. खंत ही आहे, या तात्विक मर्यादेकडे मात्र आपण आनंदाने समाधानाने डोळे झाक करतोय. त्या तात्विक नियमाकडे आपण लक्ष देत नाहीत, ही खंत आहे. मी थोडं स्पष्ट बोलणारा माणूस आहे, फार तर पुन्हा कीर्तनाला बोलवणार नाही, याच्यापेक्षा अधिक नुकसान काय होत नाही माझं, बरं का पाटील. मुद्दा इतकाच आहे, तात्विक नियमाकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे. लोकांना काय आवडतं यापेक्षा संप्रदायाच्या तात्विक नियमामध्ये काय बसतं इकडं लक्ष दिलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. परमार्थ हा विषयच, परमार्थाची साधना हा मुद्दाच मुळामध्ये लोकांच्या आवडीवर अवलंबून नाही. आपला परमार्थ लोकाला किती आवडतो, आपली साधना लोकाला किती आवडते, आपला सप्ताह लोकाला किती आवडतो, यापेक्षा आपला सप्ताह शंकर स्वामी महाराजांना किती आवडतो हे महत्वाचं. इकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली साधना भगवंताला किती आवडते इकडे लक्ष दिलं पाहिजे. तुकोबारायचं स्पष्ट बोलणं आहे, कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. कीर्तनाची गोडी, कीर्तनाची निवड करणारा, कीर्तनाची पारख करणारा देव आहे हो. कीर्तन देवासाठी केलं पाहिजे हो. कीर्तनाचा मुख्य मुद्दा तेथे असे देव उभा, तिथं स्वतः परमात्मा उभा आहे. जिथे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देव उभा. प्रत्यक्ष परमात्मा या जागेवर उभा आहे, तिथं स्वतः परमात्मा येऊन ऐकतायत. आणि म्हणून आपलं कीर्तन, आपली साधना, आपली भक्ती, आपलं नामस्मरण हे देवाला आणि देवमान्य संताला आवडतंय का इकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. हा कीर्तनाचा तात्विक नियम आहे. ऐका, गर्दी वेगळी आहे आणि दर्दी वेगळी आहे. मला आज आनंद वाटतोय, इथं प्रचंड प्रमाणात दर्दी लोकांची गर्दी आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. प्रचंड प्रमाणात दर्दी लोकांची गर्दी आहे. वातावरणाची प्रतिकूलता आहे. कदाचित मला असं वाटत असेल की एवढा प्रातस्मरणीय सद्गुरु शंकर स्वामी महाराजांचा हा 274वा नारळी महोत्सव
आणि मग या महोत्सवाला आपण हजेरी नाही लावली तर आपण दुर्दैवी ठरू असं पावसाला वाटत, असं मेघाला वाटत असेल. आणि त्यामुळे बिचारा तो सुद्धा हजेरी लावतोय, तो सुद्धा येतोय. तुम्हाला सांगतोय काळजी करू नका, मोकळ्या मनानं देणगी द्या, पाऊस येतोय. ही त्याची अपेक्षा आहे, हे त्याचे संकेत आहे. एकंदरीत पडे मंद मंद पाऊस, मंद मंद मेघवृष्टी होणं ही शुभ लक्षण आहेत, ही शकुनाची लक्षण आहेत, हे सात्विक लक्षण आहेत. अशा एका अत्यंत पवित्र मंगलमय अशा वातावरणामध्ये आपण ही साधना करत आहात. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. सेवेकरिता घेतलेल्या अभंगातून तुकोबाराय संत महात्म्यांची विशेषता प्रगट करतात. लक्ष द्या, तसं जर पाहिलं तर संत विशेष आणि तुम्ही आम्ही सामान्य हा भेद का, हे अंतर का, जर आपण निरीक्षण केलं तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासूनच सर्वांची शरीर बनलेली आहेत. मग ते विशेष आणि आपण सामान्य, हे अंतर का? किंवा दुसऱ्या अंगाने बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच रक्त आहे, तर मग ते विशेष आणि हे सामान्य म्हणजे आपण सामान्य, हे अंतर का? का अंतर पडलंय? तर याची उत्तर थोडी शोधूया. याचं पहिलं उत्तर आहे, माणसाची विशेषता ही खऱ्या अर्थाने आकारावरून ठरत नसते, तर माणसाची विशेषता ही आचारावरून ठरत असते. आपला आकार कोणता आहे याला भक्तिशास्त्रात, अध्यात्मात, तत्वज्ञानात शून्य किंमत आहे. आपला आचार कोणता आहे याला परमार्थात किंमत आहे. मानवी जीवनाची उंची आकारानं ठरत नाही, तर ती आचारानं ठरते. एक दुसरी गोष्ट आहे, मानवी जीवनाची विशेषता ही प्रकृतीनं ठरत नाही, तर ती कृतीनं ठरते. आपली प्रकृती कोणती आहे? ऐका, एखाद्या वेळेस प्रकृती नीच असू द्या, क्षुद्र योनीत जन्म झालेला असू द्या, सामान्य कुटुंबात जन्माला आलेलो आपण असू द्या, प्रकृती कोणती आहे यापेक्षा आपण कृती काय करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. दैत्याच्या कुळात जन्माला आलेले प्रल्हाद, पण 12 भागवताच्या यादीत पहिला नंबर भक्त प्रल्हादाचा लागतो. याचं कारण आहे, शरीराला अर्थात या प्रकृतीला महत्व नाही, तर त्यांची कृती काय होती याला अत्यंत महत्व आहे. एखाद्या वेळेस प्रकृती नीच असू द्या, पण कृती उंच असली पाहिजे. कधी कधी असं असतं, प्रकृती उंच असते पण कृती नीच असते, याला अर्थ नाही. ऐका, मागा ऐकाय गेलं नाही ते बरं झालं, मुद्दा इतकाच आहे. प्रकृती कोणती आहे मायबाप, याला काय किंमत आहे हो? आपली कृती काय आहे हे महत्वाचं आहे. प्रकृतीचा विचार कुठे केला परमात्म्याने? तो कृतीचा विचार करतो. एरवी दैत्य कुळ साचो काय, दैत्याच्या कुळात जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, पण परमात्म्याने त्यांचा स्वीकार केला, कारण कृती होती सतत भगवंताचं नामचिंतन, ही कृती होती. 2 मुद्दे मी आपल्या पुढे दिले आणि तिसरा मुद्दा देतो, ऐका. मानवी जीवनाची विशेषता ही व्यक्तित्वावर अवलंबून नाही, तर ती व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. ऐका, व्यक्तित्व हे प्रारब्धावर अवलंबून असतं आणि व्यक्तिमत्व हे प्रयत्नावर अवलंबून असतं. अजून सोपं करतो, व्यक्तित्व माणसाला जन्माने मिळतं आणि व्यक्तिमत्व माणसाने पुरुषार्थानं सिद्ध करायचं असतं. लक्ष द्या, व्यक्तित्व ही गोष्ट आपल्या हातात नाही. कुठे जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कोणत्या कुळात, कोणत्या योनीत, कोणत्या घराण्यात, कोणत्या गावात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही. पण ऐका, जन्माला आल्यानंतर काय करायचं हे मात्र आपल्या
हातात आहे, ही गोष्ट आपल्या हातात आहे. आणखीन सोपं करतो, पाय मिळणं आपल्या हातात आहे का? बोला. नाही. पण पाय जर मिळालेले असतीलच तर सद्गुरु शंकर स्वामी महाराजांच्या दर्शनाला, शिवूरला पायाने पंढरीच्या वारीला जायचं का पायाने सिनेमागृहात जायचं हे मात्र आपल्या हातात आहे. हातात. ऐका, हात मिळणं आपल्या हातात आहे का? हात मिळणं नाही हातात. पण हात जर मिळालेलेच असतील तर या हाताने टाळी वाजवायची का या हाताने? हे कळतं का? कळतंय? तुमच्याकडे आहे? ऐका, हे मात्र आपल्या हातात आहे. हातात आहे. तव तू आपुले सहित पाहे तीर्थ यात्रे सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. शरीर मिळणं ही गोष्ट आपल्या हातात नाही, पण शरीर मिळाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा ही गोष्ट आपल्या हातात बोला आहे. तोंड मिळणं आपल्या हातात आहे का? तोंड मिळणं बोला ना. नाही. पण तोंड जर मिळालेलंच असेल, मिळालंय ना, मिळाले की मग तोंड जर मिळालेलंच असेल तर या तोंडाने गुटखा खायचा का तंबाखू खायची हे मात्र आपल्या हातात आहे. काय खायला पाहिजे? दोन्ही. तंबाखू खायला पाहिजे का गुटखा खायला पाहिजे? मेहरबानी कुणी म्हटलं नाही दोन्ही खायला पाहिजे. मुद्दा इतकाच आहे, माईबाप, हे शरीर मिळणं हे व्यक्तित्व आहे आणि या शरीराचा सदुपयोग करणं हे व्यक्तिमत्व आहे. सदुपयोग करण्याच्या विषयात देवावर हवाला देऊ नका. कीर्तन एखाद्या व्यक्तीला जर आम्ही म्हणालो चला ना कीर्तनाला, तो माणूस म्हणतो असलं देवाच्या मनात तर घडल. इथं काय देवाच्या मनाचा प्रश्न आहे? देव नको म्हणतो का इकडे यायला? मी का बोलायला लागलो? व्यक्तित्व निराळं, व्यक्तिमत्व निराळं. व्यक्तिमत्व आपण सिद्ध करू शकतो हे आपल्या हातात आहे. जुन्या काळातली गोष्ट आहे. स्वर्गीय चौथीला काहीतरी शाळेत होते. गुरुजींनी विचारलं मुलांना, सांगा रे मुलांनो तुम्हाला काय व्हायचंय सांगा. मग एक 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 मुलगा उठून उभा राहत होता आणि सांगत होता. एक मुलगा उठून उभा राहिल्याने त्याने सांगितलं मला महात्मा गांधी व्हायचे. दुसरा उठून उभा राहिला, त्याने सांगितलं मला पंडित नेहरू व्हायचे. तिसरा उठला, त्याने सांगितलं मला लोकमान्य टिळक व्हायचे. चौथा उठून उभा राहिला, त्याने सांगितलं मला सरदार वल्लभभाई पटेल व्हायचे. आता होता करता नंबर कोणाचा आला? आता खरं सांगा, त्यावेळेस ते यशवंतराव चव्हाण असतील का? कोण असतील त्यावेळेस? ते शेजारचे पोरं त्याला म्हटले उठ. यशवंतराव चव्हाण त्यावेळेस कुठले हो? तिसरी चौथीला. हे शेजारचे बरोबर म्हणलं येशा उठ, सांग तुझा नंबर आलाय. आणि मग ते उठून उभा राहिले. कोण? ते उठून उभा राहिले आणि त्यांनी उत्तर दिलं. उत्तर नीट आहे का? त्यांनी हे सांगितलं मला यशवंतराव चव्हाण व्हायचं. याचं नाव आहे व्यक्तिमत्व सिद्ध करणं. मला माझ्या नावाची ओळख दुसऱ्याकडून नको आहे, स्वतंत्र ओळख झाली पाहिजे. स्वतंत्र ओळख झाली पाहिजे. आपल्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, व्यक्तित्व निराळं आणि व्यक्तिमत्व निराळं. व्यक्तिमत्व सिद्ध आपण स्वतः करू शकतो. एका माणसानं ठरवलं, काय ठरवलं? कधीतरी रेल्वे यायची, त्यातली कधीतरी एखादी व्यक्ती चहा मागायची, कधीतरी चहा एखादा माणूस प्यायचा.
आणि त्याचे पैसे यायचे आणि त्याच्यावर पोट भरायचं. पण त्या माणसानं ठरवलं मला या देशाचा पंतप्रधान व्हायचंय. झाला ना. माझा मुद्दा इतकाच आहे, शरीर मिळणं गोष्ट अवघड आहे, पण शरीर मिळाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा आणि जीवन विशेष कसं बनवायचं हे मात्र आपल्या हातात आहे. हातात. 3 मुद्दे मी आपल्या पुढे दिले. पहिली गोष्ट, मानवी जीवनाची विशेषता ही आकारावरून न ठरता आचाराने ठरते, प्रकृतीनं न ठरता कृतीनं ठरते, व्यक्तित्वावरून न ठरता व्यक्तिमत्वावरून ठरते. ऐका, आपल्यापेक्षा संत विशेष आहेत का? त्याचं पहिलं उत्तर आहे त्यांचा आचार श्रेष्ठ म्हणून संत विशेष, त्यांची कृती श्रेष्ठ म्हणून संत विशेष, त्यांचं व्यक्तिमत्व श्रेष्ठ म्हणून संत विशेष. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं, महाराज संत एवढे विशेष आहेत, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी हरिभक्त थोर भूमंडळी, संत इतके विशेष आहेत, असं संतांच्या जवळ काय आहे म्हणून संत विशेष आहे हे विचारल्यानंतर संत का विशेष आहेत, असं संतांच्या जवळ काय आहे याचं उत्तर तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संत संगयाचा वास सर्वकाळ, संत संगयाचा वास. शब्द घातला एरवी सर्वांचे हृदय देशी. ऐका, याचा स्पष्ट अर्थ आहे सर्वांच्याच जवळ देव बोला आहे. अजून एक विचारतो, तुमच्या माझ्या जवळ सगळ्यांच्या जवळ देव आहे हे ओवी तुम्हीच दिली, तुम्हीच मान्य केलं, बरोबर. आता अजून एक मला सांगा, तुमच्या माझ्या जवळ देव 1.5 तास असतो का 3.25 तास असतो? अंदाजे बोला. साधारणपणे किती वेळ असतो? कायम. किती काळ असतो? सर्व काळ, बरोबर. आता ऐका, उत्तर दोन्ही तुम्हीच दिली. सर्व ठिकाणी देव आहे हे पहिलं उत्तर तुम्हीच दिलं आणि सर्व काळ देव आहे हेही उत्तर तुम्हीच दिलं. आता थोडं लक्ष द्या, संत विशेष का? कोणतं कलम लावलं होतं संत विशेष ठरवण्याकरता? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ आहे, राहतो म्हणून संत विशेष. तर मग ज्या कलमानं संत विशेष तुकोबारायांनी ठरवले तेच कलम आम्हाला सुद्धा तंतोतंत लागू आहे ना. देव सर्व काळ आपल्या जवळ राहतो का? राहतो. आणि सर्व ठिकाणी राहतो का? राहतो. मग सर्व ठिकाणी सर्व काळ जर देव आहे म्हणजे ज्या कलमानं संत विशेष ठरले तेच कलम आम्हालाही लागू आहे की. मग काय म्हणून त्यांनाच फक्त ते कलम द्यायचं, आम्हाला का नको आहे? दिलं तर सगळ्यालाच पाहिजे, सगळ्याला सारखं पाहिजे, मग त्यांचा कलम ते रद्द केलंच पाहिजे. काही डोक्यात घुसलं का नाही? का म्हणून? आम्ही तर भारताचे नागरिक आहोत, तेही भारताचे नागरिक आहेत, मग विशेष दर्जा त्यांनाच काय? सगळ्यालाच द्या ना. आणि आता आपलं हे चिंतन विशेषच चाललेलं आहे ना. म्हणजे चिंतन विशेष आहे असं माझं म्हणणं नाही, पण विशेष व्यक्तीचं चिंतन चाललंय एवढी गोष्ट खरी आहे. तर आता लक्ष द्या, देव सर्व काळ संतांच्या सहवासामध्ये राहतो म्हणून संत विशेष. तर मग तुमच्या माझ्या जवळ सर्व काळ कोण राहतंय? देव. मग सगळेच विशेष का नाहीत? ज्या कलमाने संत विशेष ठरले तेच कलम आम्हाला तंतोतंत लागू आहे ना. मग आम्ही सुद्धा सगळेच काय पाहिजे? विशेष पाहिजे. काय विशेष नाही? तर याचं उत्तर शोधायचं, याचं उत्तर तेवढं सांगूया आणि आपण जेवणाची तयारी करूया. याचं उत्तर ऐका, म्हणजे थोडा धीर येतो लोकांना. जेवणाचं बोलून धीर येतो लोकांना.
याचं उत्तर आहे का? तर वस्तूचं अस्तित्व वेगळं आणि प्राकट्य वेगळं. काहीला अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, काहीला प्राकट्य आहे पण अस्तित्व नाही. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व याच सर्वत्र अस्तित्व आहे पण प्रगटीकरण प्राकट्य नाही. पुढे ऐका, मायेच सगळीकडे प्राकट्य आहे पण मायेला अस्तित्व नाही. 14व्या अध्यायात ज्ञानोबराय बोलतात, ये नाही हेची रूप ठाणे अति उमप हे निद्रिता समीप चेता दुरी. ज्ञानोबरायची भाषा आहे. मायेचं प्रगटीकरण आहे, अस्तित्व नाही. ब्रह्माला अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. लक्ष द्या, असाच शब्द कळला नसला तर सोपं करू. काही सिद्ध असतात प्रसिद्ध नसतात, काही प्रसिद्ध असतात सिद्ध नसतात. इतके प्रसिद्ध असतात, इतके प्रसिद्ध असतात की नित्य नेमाच्या नावे घालोनिया शून्य दिवसात मी माझा मुद्दा इतकाच आहे, केवळ प्रसिद्ध जीवन असावं का सिद्ध जीवन असावं? सिद्ध जीवन असावं. पण आज दुर्दैव हे, ज्या महात्म्यांची जीवन सिद्ध आहेत. मला एक माणूस परवा भेटला, म्हटलं तुमचं कीर्तन घ्यायचं होतं राव. म्हटलं मग काय झालं, का घेतलं नाही? नाही पण म्हटलं युट्यूबला नाही ना. गुरुजी त्यावेळी सांगितलं आपली पण 2-4 टाका रे म्हणले युट्यूबला नाही. युट्यूबवर ऐकून जर आम्ही कीर्तन घ्यायला लागलो, संप्रदायाचं होईल काय? कधीतरी या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. प्राप्त स्मरणीय वैकुंठवासी माधव महाराज मगर परभणीकर गुरुजी, आपलं गोपाळे बाबांनी त्यांना पाहिले अनुभवले. तुम्ही कुणी बऱ्याच जणी माधव महाराज मगर परभणीकर ते असं म्हणायचे कीर्तन 2 तास असतं आणि जीवन 22 तास असतं. दिवसाचे 29 24, त्यातलं कीर्तन किती तास आहे? 2 तास. आणि जीवन किती तास आहे? 22 तास. ते म्हणायचे 2 तासाचं कीर्तन ऐकून तारीख देण्याची घाई करत जाऊ नका. अगोदर त्या बुवाचे राहिलेले 22 तास पाहत जा आणि मग तारखा देत जा. काय मोठी माणसं होती ते 22 तास बघायला आम्हाला कुठे वेळ हो? आषाढीच्या एकादशी दिवशी आम्ही खेड्यात कीर्तन करतो, खेड्यात, आणि अभंग घेतलेला असतो, पंढरीशी जारे आल्यानं संसार. हे उपदेश चालू असतो आषाढी एकादशी दिवशी. आणि आम्ही जर म्हटलं आसपास काय, आणि मग सगळ्यांनीच पंढरपूरला गेले, खेड्यातले कीर्तन कुणी करायचे? बरं म्हटलं तुकोबारानंतर तुम्ही झाले. कधीतरी या गोष्टी करता तुम्ही आणि मी अंतर्मुख व्हायलाच पाहिजे. मुद्दा माझा इथं चाललेला आहे. सिद्ध आहेत, प्रसिद्ध नाहीत. आजही काही महात्म्य असे आहेत, गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, भागवतनाथाचं पाठ, पंचदशी पाठ, विचारसागर पाठ, अमृतानुभव पाठ, चांगदेव 65 पाठ, ज्ञानोबाराय तुकोबाराय पंढरी आळंदी देहून वारीशिवाय त्या महात्म्याला दुसरं काहीच माहित नाही. असे महात्मेत महाराज सांगा त्यांचं नाव तुम्हाला कुठं? माझ्या आमच्याच पाठाला होते, आहेत ते प्राप्तस्मरणीय मोठे माऊली कदम माऊली, वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक आहेत ते मोठे माऊली कदम माऊली. काय जीवन आहे हो, काय महात्मा आहे हो, प्रश्नच नाही. इतकं सगळं पाठ आहे हो, इतकं सगळं पाठ आहे हो, तरी समोरून पुढून आले तरी साष्टांग दंडवत घालतात. काय जीवन आहे, केवढी नम्रता आहे. मी इतके सिद्ध आहेत, प्रसिद्धच नाही. आता प्रसिद्ध आहेत, मला त्याची चर्चा करायची नाही. मुद्दा इतकाच आहे, अस्तित्व आहे पण जर प्राकट्य नसेल तर उपयोग होत नाही. सोपा मुद्दा आपल्या पुढे आणतो. ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे का? बोला ना. ऊसात साखर आहे का? आहे. मग घरी महाराज आलेले असतात. लगेच यानं सांगितलं आतमध्ये, महाराज आले, चहा ठेवा. बाईसाहेबांनी मालकाला हळूच आत बोलवलं, चहा ठेवा. उचलली जीवन लावले टाळ्याला, चहा ठेवा. आहे का डब्यात साखरेचा पत्ता, चहा ठेवा. मेहरबानी, बिचारी ती वारकऱ्याची बायको होती म्हणून तिनं आत बोलावून फजिती केली.
मग हाही पट्ट्या हे तर काही घाबरतो का? धरणाच्या काठावरच होता. त्यानेही सांगितलं जा आण तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्यात. होईल ना चहा? का? ऊसात साखर नाही का? आहे ना? मग 2 ऊसच मोडून पातेल्यात टाकले तर चहा होतो का? का होत नाही? उत्तर आहे ऊसात साखरेचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही. प्राकट्य नसेल उपयोग होत नाही. माझ्या माता भगिनी येत आहेत. दुधामध्ये तूप असतं का? बोला बोला की. नसतं. मग काय पाण्यात तूप असतं का? दुधात तूप असतं का? असतं. आता सांगा घरी महाराज आलेले असतात. मालकाने सांगितलं जरा भातावर तूप वाढा. बाईसाहेब घरामध्ये गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलं भातावर. घ्या महाराज तूप. चालेल का? नाही चालणार. का? दुधात तूप नाही का? बोला की. आहे, पण घ्या तूप म्हणून दूध ओतून चालत नाही. याचं कारण आहे दुधात तुपाचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही. आता ऐका, लाकडामध्ये अग्नी असतो का? बोला, लाकडात अग्नी असतो का? असतो. म्हणून 4-2 लाकडं चुलीमध्ये ठेवली आणि वर पातेलं ठेवलं. थांबा महाराज पाणी गरम होतंय. होईल का? नाही. त्याचं कारण आहे लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही. लाकडातून अग्नीला जर प्रगट करायचं असेल तर काय केलं पाहिजे? काडी लावली पाहिजे. काळच लावायचं कसं ध्यानात आहे तुमच्या कोणाच्या? पूर्वीचे लोक काड्या लावत. लाकडातून अग्नी प्रगट होण्याकरता काय केलं पाहिजे? घर्षण केलं पाहिजे. सोपं करू, घासलं पाहिजे. काय ज्ञानोबारायची भाषा आहे हो, लय गोड बोलतात ज्ञानोबा. ज्ञानोबाराय सांगतात काष्टे काष्ट मथिजे मग ते वन्ही उपजे. ज्ञानोबारायची भाषा. काष्टे काष्ट मथिजे, 2 लाकडं एकमेकावर घासल्याशिवाय अग्नी प्रगट होत नाही. अग्नीचं प्राकट्य होण्याकरिता घर्षणाची, घासण्याची काय आहे? आवश्यकता आहे. पहाटे 4 वाजता उठून कडाक्याच्या थंडीत, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कडाक्याच्या थंडीत पहाटे 4 ला उठून इंद्रायणीच्या घाटावर जाऊन इंद्रायणीच्या घाटाला मृदंग लावून 5-5 तास अंगातून घामाच्या धारा टप 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 पडेपर्यंत गव्हाणे आबा यांनी काय केलेले? म्हणून तर तुम्ही मला 1 माईक आहे, त्यांना 2-2 माईक आहे. त्याचा परिणाम आहे. त्याच्याशिवाय त्या क्षेत्रात त्यांनी काय केले? वादच नाही. आता हे माईक घेऊन स्वतंत्र लोक उभा राहिलेले आहेत. वारकरी संप्रदायातली दिग्गज माणसं आहेत. कधीतरी आमच्या वाट्याला हे लोक येतात. फार मोठी माणसं आहेत. पण याने या संगीताच्या क्षेत्रात, भजनाच्या क्षेत्रात एक राग 6 महिने आळवलेला आहे. म्हणजे त्या भजनाच्या, संगीताच्या क्षेत्रात या लोकांनी याने घासलेली आहे आणि मी काहीच केलेलं नसलं असं वाटतं. अहो 15-20 किलोमीटर अंतरावर मधुकरी आणायला जायचो. अक्षरशः ते 50-55 भाकरीचं गाठोडं असायचं, ते 15 लिटरचं भाजीचं ते कॅन असायचं, ते मधुकरी असायचे, सायकल असायचे. शेलपिंपळगावच्या पुढं दौंडकरवाडी तिथे. आणि अक्षरशः परत येताना जर सायकल जर पंक्चर झाली ना तर पंक्चर काढायला पैसे सुद्धा नसायचे हो. इतकं एवढा त्रास व्हायचा. ती ढकलीत सायकल आणायची. 11ला यायच्या जागेवर 12:30 वाजायच्या यायला. सगळ्या गुरुबंधूंनी मग काय नामामाने लाखोली सदा, मग ती लाखोलीच असायची पुन्हा. फार भयानक असायचं. मी म्हणण्याचा हेतू इतकाच आहे, हे कुठंतरी सोसावं लागतंय, हे कुठंतरी घासावं लागतंय. मगच शिवर संस्थांच्या 274व्या सप्त्यात कीर्तन मिळते. हे त्याचं उत्तर आहे हो. त्याच्याशिवाय शक्य नाही. ही हळदन हो गुरी असं नाही संप्रदायात चालत. निष्ठेने साधना करावी लागते त्या क्षेत्रात, त्याशिवाय ते शक्य नाही. आपल्या बोलण्याचा मुद्दा इथे चालू आहे.
घर्षणानं अग्नी प्रगट होतो. अग्नीच्या प्राकट्यासाठी घर्षणाची गरज आहे. साखरेच्या प्रगटीकरणाकरता कारखान्यात नेण्याची गरज आहे. आणि दुधातून तूप प्रगट करण्याकरिता म्हणतो रे नवनीता अनंता तैसे घे. जैसे नवनीता मंतुनी घे तैसे अनंता घे. ऐका, मंथन केल्यानंतर तुपाचं प्राकट्य आहे आणि चिंतन केल्यानंतर भगवंताचं प्राकट्य. मंथन केलं की तूप प्रगट होतं आणि चिंतन केलं की परमात्मा प्रगट होतो. थोडं लक्ष असू द्या. अस्तित्व आहे पण प्राकट्यच नसेल उपयोग होतोय का? होत नाही. तसं तुमच्या माझ्या सर्वांच्याच हृदय मंदिरात परमात्म्याचं अस्तित्व बोला आहेच की. फक्त त्याचं काय झालं पाहिजे? प्राकट्य झालं पाहिजे. प्राकट्य झाल्याशिवाय उपयोग होत नाही. सोपा मुद्दा आपल्या पुढे आणतो. बेडूक आहे, बेडूक आणि कमळ आहे, कमळ. बेडूक आणि कमळ दोघं एकाच घरात राहतात. हे मी नाही बोलत, हे ज्ञानोबराय बोलतात. नांदणूक एकेची घडे. आता ऐका, बेडकाच्या जवळ कमळातला तो मकरंद आहे. म्हणजे बेडकाच्या जवळ त्या परागकणाचं अस्तित्व बोला आहे. बेडकाच्या जवळ परागकणाचं अस्तित्व आहे. आता मला उत्तर द्या, तो बेडूक दररोज एक छटाक परागकण खातो का 2.5 छटाक परागकण खातो? बोला. काहीच खात नाही. मग काय खातो? बेडकाने चिकन खावा काही खावा सागरा चिखल खावा एरा ठावा सागर. ऐका, तर तो बेडूक काय खातो? चिखल. कोण चिखल खातो? बेडूक. कोणता बेडूक? हा, चिखलातला बेडूक. बरोबर. हे कोणाचं सांगतोय मी? बेडकाचं सांगतो. आणि त्याच्याकरता इथं आलोय. कीर्तन ऐकत असताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय वाटतच नाही हो. कारण ते श्रीमद भागवत कथेत महाराज म्हणालेले असतात, नवनाथ महाराज म्हणालेले असतात, भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणाले, लोक म्हणतात परीक्षितीला म्हणाले. आपल्याला काय करायचं? आपल्यासाठी ऐका, बेडकाच्या जवळ परागकणाचं अस्तित्व आहे, तरी पण तो चिखल खातो. त्याचं कारण आहे प्राकट्य नाही. आता पुढे गोचिड आहे. गोचिड कुठे असतो? गोचिड गाईच्या काशीमध्ये. गोचिड आणि दूध कुठं असतं? काशेतच असतं. एक गोचिड दररोज साधारणपणे 13 मिली दूध पितो का 17 मिली दूध पितो? एक अंदाज सांगायचा बाबा आपल्याला. काय चुकलं म्हणजे काय कोण फौजदारी करीत नाही. व्यालेली गाय आहे, व्यालेली नाही ना दूध पित. मग काय पितो? रक्त पितो. कोणाचं?
एकच गोचिडा असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचडा असं दुसऱ्याचं रक्त पितात? माझे हात जोडून विनंती आहे, करताच आलं तर समाजाचं पोषण करा, पण कोणाचं शोषण करू नका. प्रेमाची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. त्या गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, म्हणून रक्त पितो. झालं. आता तिसरी गोष्ट आपल्या पुढे मांडतो. एक भिकारी आहे, रामकृष्ण बस, दरिद्री आहे, भिकारी आहे. ऐका, भूक लागलेली आहे, हातामध्ये एक ताट घेतलेला आहे, एका जागेवर बसलेला आहे, तो भीक मागतोय, द्यावं गरीबाला काहीतरी द्यावं अशी भीक मागतोय. पण तो दरिद्री मनुष्य ज्या जागेवर बसून भीक मागतोय त्याच्या खालीच 3 फूट खोल जमिनीत सोन्याच्या मोहराचा हंडा आहे, हंडा. फक्त तो भिकारी नेमका कुठं बसून भीक मागतोय हे मला विचारू नका. लोक कीर्तन झाल्यावर ऐका, भिकाऱ्याच्या जवळ, दरिद्री माणसाच्या जवळ धनाचं अस्तित्व आहे, पण तरी भीक मागतोय याचं कारण आहे प्राकट्य नाही. तिन्हीच्या ओव्या सांगतो, पाठ आहेत तुमच्या, पण ऐकून घ्या. कमलकंदा आणि दरदुरी नांदनुके एकेची घरी, परे परागोशे विजय भ्रमरी, एरा चिखलुची उरे, पाहे पादुद पवित्रानी गोड, पाशी त्वचेची पदराड, ते आव्हे ऋणे गोचिड, अशुद्ध काय निघते, सांगेन देवाच्या परिवरी, लोह्या ऋतलिया आहाते सहस्रवरी, परी तेत बैसोनी उपवासू करे का दरिद्री जिये. ज्ञानोबा पुढे बोलतात, तैसा हृदयामध्ये रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांता शिकामो विषयावरी. या न्यायाने परमात्म्याचं अस्तित्व सर्वत्र सगळीकडे आहे, पण त्याचं प्राकट्य नाही. आणि प्राकट्य करण्याकरिता कशाने देव प्रगट होईल? एकमेव मार्ग आहे, चिंतनाने. सोनियाचा दिवस आहे, अमृत पाला, सोनियाचा दिवस आहे, अमृत पाला, सोनियाचा दिवस आहे, अमृत पाला. अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आपलं बोलणं इथपर्यंत आलेलं आहे. नाम चिंतनाशिवाय देव प्रगट होत नाही, आणि त्याचं प्राकट्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवन विशेष बनत नाही. तसा तो सगळीकडेच आहे. मग संतच विशेषण, आपण सामान्य, हे अंतर का? तर नामचिंतनाने संतांनी देवाला काय केलंय? प्रगट केलंय. हाके सरशी बुडी घालून या स्तंभ फोडी, किंवा मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. नामचिंतनाने ऐका परमात्मा प्रगट होतो. म्हणून जीवनामध्ये नामचिंतन अत्यंत महत्वाचं, मोलाचं आहे. लोक बोलता बोलता उत्तर देतात, म्हणतात महाराज कसं शक्य आहे हो, वेळच नाही. लोकांचं उत्तर आहे, लोक बोलताना उत्तर काय देतात? वेळच नाही हो. मला कमाल वाटते या शब्दाची लोकांच्या. खरं म्हणजे ऐका ऐका, वेळच नाही हे उत्तर साफ खोट आहे. एका वाक्यात सांगतो,
सध्या तुम्ही सगळे जिवंत आहेत, ही वेळच आहे हो. वेळ पाहिजे, कशाला वेळ पाहिजे अजून? जिवंत आहोत ही वेळ आहे. वेळ नाही असं उत्तर देऊ नका. भरपूर वेळ आहे, भरपूर वेळ करावे. ऐका, पुष्कळ वेळ आहे. लोक म्हणतात वेळच नाही. हे बघा, दिवसाचे 19 तास किती आहेत? दिवस आणि रात्रीचे 24 तास. तुम्ही वेळ नाही असं म्हणता, मी वेळ कशी आहे हे पटवून देतो. सगळ्याला वेळ आहे, 24 तास आहे. 24 तासातले झोपण्याकरता किती पाहिजे? हा, 6 तास. म्हणजे आयुर्वेदाचा नियम आहे 6 तासाचा, पण तेवढ्यावर तुमचं भागायचं नाही. 2 तास वाढवून देतो, म्हणजे कोणी नाराज व्हायला नको. म्हणजे नंतर वाढवून व्यवस्थित होतं परत ते. 8 तास. शिल्लक किती राहिले? गणित तरी करा की. 16 तास. स्नान करणं, पात्रविधी करता, स्नान करण्याकरता रोजचा 1 तास घेऊन टाका. किती शिल्लक राहिले? 15 तास. तुम्ही वेळ नाही म्हणता बरं का, 15 तास. आता ऐका, पोट म्हटल्यानंतर काही उद्योग धंदा नोकरी काहीतरी काम करावं लागत, त्याशिवाय पोट कसं भरणार? मग पोट भरण्याकरता म्हणून रोजचे किती तास देऊ? रोजचे 8 तास. 8 तासात भरल का पोट? नाही भरायचं. एखाद्याचं मोठं पोट असू शकतं. ठीक आहे बाबा, 2 तास वाढवून देतो. साहेबांच्या म्हणण्यानुसार कशाला त्यांना नाराज करायचे? 10 तास. किती शिल्लक राहिले? 5 तास. आणखी टीव्हीच्या बातम्या बघायला, पेपर वाचायला करायला, त्याला अजून 1 तास घेऊन टाका. चल, किती राहिले? 4 तास. तुम्ही वेळ नाही म्हणताय आणि मी वेळ कशी आहे हे पटवून देतोय. बरं, आता माप देताना, माप टाकताना मी काय कंजूसपणा केला का? मोकळे मनानं माप दिले का नाही? तरी सुद्धा किती तास शिल्लक राहिले? 4 तास. जाऊ द्या, अजून शेजाऱ्या पाजाऱ्याचा उकंडा उकरायला करायला अजून 1-2 तास घेऊन टाका रोजचे. जाऊ द्या, किती शिल्लक राहिले? नाही, आता काही शंका नाही ना? नक्की ना? आता म्हणजे मोकळ्या मनानं माप देऊन सुद्धा किती शिल्लक राहिले? 2 तास. आजपासून वेळ नाही असं कुणीच म्हणायचं नाही. संकल्प करायचा. प्रातस्मरणीय सद्गुरू शंकर स्वामी महाराजांची शपथ घ्यायची. आजपासून प्रत्येकाने ठरवायचं, रोज 1 तास सकाळी ज्ञानेश्वरी वाचायची आणि रोज 1 तास संध्याकाळी गाथा वाचायचा आणि नंतर झोपायचं. ठरवा असं सगळे प्रत्येक जण. कमीत कमी मला असं वाटतंय, ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी ठरवा. माझे हात जोडून विनंती आहे दादा, कीर्तन हे प्रोटोकॉल म्हणून ऐकू नका, प्रोसिजर म्हणून ऐकू नका. परिवर्तनाचं हे जागा आहे हो. इथं परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी बदल झाला पाहिजे. कशाकरता ऐकायचं? वेळ का खराब करायची? जीवनाला जे पूरक आहे, जे चांगलं आहे, ते आपण या मंडपात आल्यानंतर शिकलं पाहिजे. काही लोक मला म्हणतील, महाराज आम्हाला वाचायलाच येत नाही, आम्ही काय करायचं? त्यांच्यासाठी बी आपल्याकडे आहे. सकाळी 1 तास रामकृष्ण हरीचा जप करा, संध्याकाळी 1 तास रामकृष्ण हरीचा जप करा. हे आयुष्य, ही जिंदगी, हे जीवन पुन्हा नाही हो, पुन्हा नाही. लक्षात ठेवा. भल्या भल्या मोठ्या मोठ्या माणसाचं काही सांगता येत नाही. 1.5 तासापूर्वी त्यांनी ट्विट केलं की याच दिवसाची मी वाट पाहत होते, आणि 1.5 तासानंतर त्यांना अटॅक येतो आणि ते निघून जातात. जीवन क्या जीवन की पकरी आस, हातो लिया नहीं तेरा घास. असं जीवन आहे. कधी आपण जाऊ, उद्याचा दिवस आपण पाहू की न पाहू हे सांगता येत नाही. याकरता मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग केला पाहिजे. नामचिंतन केलं पाहिजे. चिंतनाने परमात्मा प्रगट होतो. सद्गुरु संत शंकर स्वामी महाराज या महात्म्याने नामचिंतनाच्या द्वारे परमात्म्याला प्रगट केलं, म्हणून ते विशेष आहे. म्हणून 274वा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. ही त्यांच्या नामचिंतनाची ताकद आहे. आपल्याकडे पैसा आहे म्हणून सप्ताह होतोय असं समजू नका.
ही त्यांची पुण्याई आहे आणि म्हणून कार्यक्रम होतोय हे लक्षात ठेवण्यासारखं काम आहे. संत संगी ज्याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत संचला. मूर्तिमंत संचला म्हणजे सगुण साकार परमात्म्याची त्यांना भेट आहे आणि सकळ संचला म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याचं त्यांना ज्ञान आहे. म्हणजे निर्गुण निराकाराचंही त्यांना दर्शन आहे आणि सगुण साकाराचंही त्यांना दर्शन आहे. साठविलार आहे हृदय समकोष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. ऐका, तुकोबारायला विचारलं, महाराज संत महात्म्यांच्या जवळ परमात्मा प्रगट रूपाने राहतो असं तुम्ही उत्तर दिले. तर संतांच्याच जवळ परमात्मा प्रगट रूपाने का राहतो आणि तो आमच्या जवळ परमात्मा प्रगट रूपानं का राहत नाही? प्रगट रूपानं परमात्मा हृदयात राहण्याकरिता त्यांनी काय केलंय याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. वास दिला. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, संत विशेष का संतांच्या जवळच परमात्मा प्रगट रूपानं का राहतो? काय केलंय त्यांनी? तर घालून या काळ अवघा बाहेरी. अवघा काळ बाहेरी घालोनी. काळ शब्दाचा अर्थ मृत्यू यम असा नव्हे. काळ शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल काळ असा नाही. काळ शब्दाचा अर्थ भूत वर्तमान भविष्य काळ असा नाही. इथे काळ शब्दाचा अर्थ आहे विकार. विकाराला त्यांनी काय केले? बाहेर काढले आणि अंतरंगामध्ये देवालाच त्यांनी काय केली? जागा दिली. कसं आहे बघा, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या हृदयामध्ये परमात्मा जर प्रगट रूपानं येऊन त्यानं वास्तव्य करावं असं जर वाटत असेल तर हे अंतःकरण, हे हृदय स्वच्छ निर्मळ असलंच पाहिजे. सोपं आहे, अगदी सोपं आहे. आपल्या घरी जर एखादे पाहुणे येणार असतील तर आपण आपलं सगळं घर बोला स्वच्छ करतो. सरळ सरळ. कोण येणार असतील तर पाहुणे. पाहुणे पाहुणे म्हणजे पाहुणे नव्हे, मुलाला पाहण्याकरता पाहुणे. मग एक जणाच्या घरची आपण सतरंजी आणतो, दुसऱ्याच्या घरची गादी आणतो, तिसऱ्याच्या घरचा लोड आणतो, चौथ्याच्या घरच्या खुर्ची आणतो, सगळं उसणं अवसान आणतो. बिचारा पाहुणा येतो, ते सगळं पाहतो, खुश होतो, आनंदानं पोरगी देतो आणि 6 महिन्यानंतर त्याच्या लक्षात येतं रॉंग नंबर. आता काय उपयोग? मी का बोललो?
व्यवहारातल्या सर्वसामान्य पाहुण्याला बरं वाटावं आणि त्यानं प्रसन्न व्हावं म्हणून जर तुम्ही घर स्वच्छ बनवत असाल तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा मालक आपल्या घरी यावा असं जर वाटत असेल तर घर काय केलं पाहिजे? स्वच्छच केलं पाहिजे, निर्मळच केलं पाहिजे. येवोनी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. तुका म्हणे पाख म्हण नारायण भोगाशी. तुका म्हणे जरी गिळी अहंकार तरी वसे घर नारायण. हेतू इतकाच आहे. देव येऊन वास्तव्याला राहावं असं वाटतंय ना, हे स्वच्छ करा ना, हे पवित्र करा, हे निर्मळ करा. ऐका, एका वेळेला एका ठिकाणी दोन वस्तू राहू शकत नाहीत. त्याचं वाक्य देतो, राहिल्याच तर त्या नीटनेटक्या राहत नाहीत. आता याच उदाहरण विचारू नका, कारण हे लोक टेप करतायत, सगळं बघतायत, त्यामध्ये बरं नसतं. राहिल्याच तरी ते नीट राहत नाही. उदाहरण सांगायचं नाही. आपला मुद्दा इतकाच आहे. तर एका ठिकाणी एकच, एक म्यान में दो खडग नहीं रह सकते, हे लक्षात ठेवा. आमच्या माता भगिनी येत आहेत. जुन्या काळातली गोष्ट आहे. पाणी आणण्याकरता घागर असायची बघा, आणि ती घागर घेऊन एखादी विहीर म्हणा, नदी म्हणा, ओढा म्हणा, असं जायचं, नाल्या म्हणा, ते तळ म्हणा. ऐका, ती घागर, त्या घागरीचं असं वर तोंड ठेवलं आणि ती घागर एकदम पाण्यामध्ये बुडवली. तिच्यात पाणी शिरत का बोला? हा, नाही शिरत, नाही शिरत. नंतर घागर बाहेर काढली, घागरीचं तोंड एकदम खाली केलं, असं एकदम खाली केलं आणि एकदम पाण्यामध्ये ती बुडवली आणि 3 फूट खोल खाली पाण्यात नेऊन ती घागर ठेवली. आता बोला, तिच्यात पाणी शिरेल का? नाही. मला उत्तर द्या, घागर आहे कशात? पाण्यात. घागर पाण्यात असणं चांगलं का घागरीत पाणी असणं चांगलं? घागरीत पाणी असणं चांगलं. घागर पाण्यात असून काय उपयोग आहे? चांगलं. बऱ्याच घागरी नेहमी करता पाण्यातच असतात. लक्षात येतं. काही लोक म्हणतात महाराज आम्ही नेहमी देवदेवतच असतो. म्हणजे ही घागर नेहमी करता कशाकडे? पाण्यातच आहे. पण मंडपाच्या बाहेर पडली की बिडी चालू. याचा अर्थ काय? याचा अर्थ या घागरीनं आत पाणी शिरू दिलेलंच नाही. कोणी? घागरीनेच म्हणतो. ऐका, किती वर्ष झालं घागर पाण्यात आहे. काय अर्थ आहे याला? किती वर्ष झालं गळ्यात तुळशीची माळ घातली, याला काय किंमत आहे? 27 वर्ष झालं गळ्यात तुळशीची माळ घालून, आणि अजून जर कीर्तन संपल्यानंतर तंबाखूच्या पिचकाऱ्या सुरूच असतील तर तो त्याच्या जीवनावर. अर्थ काय त्याच्या जीवनात? वारकरी संप्रदायाची आपण अनुयायी आहोत, आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. आणि दादांनो, वारकरी संप्रदाय इतका स्वच्छ, वारकरी संप्रदायासारखा निर्मळ, वारकरी संप्रदायासारखा तत्वनिष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर बघायला मिळणार नाही, असा हा संप्रदाय आहे. माझे गुरुवर्य वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज हसेगावकर, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो, वारकरी संप्रदाय हा चिंधीत गुंडाळलेला हिरा आहे. कशात गुंडाळलेला आहे तो? चिंधीत गुंडाळलेला हिरा आहे. दुर्दैव आपलं इतकंच आहे, आपलं लक्ष चिंधीकडे जास्त आहे, हिऱ्याकडे नाही. कळलं? आपलं लक्ष पॅकिंग कडे ज्यादा आहे, आतल्या मालाकडे नाही. दुर्दैव आहे. आपलं लक्ष बुवा गाडीत कोणत्या आलाय तिकडे जास्त आहे, कीर्तनात दिवा काय लावला इकडे कोण? कधीतरी तात्विकतेकडे लक्ष द्या. मी कशा करता आपल्या पुढे हा मुद्दा मांडलाय? वारकरी संप्रदायासारखा स्वच्छ संप्रदाय पाहायला मिळणार नाही. वाक्य सांगेल, वारकरी संप्रदायात पूजा तत्वाची आहे आणि अन्य संप्रदायात पूजा व्यक्तीची आहे. तिथं व्यक्ती संपली, संप्रदाय खलास. व्यक्ती संपली, संपला ना संप्रदाय. वारकरी संप्रदाय तसं नाही. वारकरी संप्रदायात व्यक्तीला मूल्य नाही, तत्वाला मूल्य आहे. तत्वाने जगणारी माणसं संप्रदायात आहेत. आणि म्हणून मायबाप, माझी विनंती असेल, इथे आलेल्या सर्व वैष्णवांना, सर्व वारकऱ्यांना, आज दशमी आहे, उद्या एकादशी आहे. उद्या एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही ज्वारीची भाकर खाता का? बोला हो, बोला की
नाही. गव्हाची चपाती नाही. तांदळाचा भात नाही. म्हणजे एकादशीला गहू चालत नाही, ज्वारी चालत नाही, तांदूळ चालत नाही, तंबाखू. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी या तिन्हीपेक्षा तंबाखू चांगली का? अरे राम राम राम. निदान उद्या सत्यातल्या एकादशीची तरी लाज राखा. उद्याच्या दिवस संकल्प करा, उद्याचा एक दिवस आम्ही तंबाखू खाणार नाही असा संकल्प करा. आज खऱ्या अर्थानं ते खरं कीर्तन असेल. उद्या एक दिवस एकादशी दिवशी तरी किमान पाळावं, ते अत्यंत गरजेचं आहे. बोलता बोलता आपण लांबलो. मुद्दा इतकाच आहे. तर घागरीमध्ये पाणी का शिरलं नाही? घागरीत पाणी सुईची ठेवली होती काय बघ. का शिरलं नाही पाणी घागरीत? उत्तर आहे घागरीत हवा आहे. एकदम बुडवली ना एकदम. मग घागरीमध्ये पाणी शिरावं असं वाटत असेल तर अगोदर घागरीतली हवा बाहेर काढली पाहिजे. मग ती घागर अशी वर घ्यावी लागते, ती अशी आडवी करावी लागते. आमच्याकडे कानवडती म्हणतात, अशी करावी लागते. हळूच पाण्यात बुडवावी लागते. जशी जशी घागरीतली आतली बोला हवा बाहेर निघेल तसं तसं बाहेरचं पाणी आतमध्ये जात असतं. माझी विनंती आहे थोडी हवा बाहेर काढा. 70 एकर पट्ट्याची मका आहे हवा. 40 एकर पट्ट्याचा कापूस आहे हवा. वैजापूरला 3 गुंठ्याचा प्लॉट आहे हवा. औरंगाबादला 2 मजली बिल्डिंग बांधलेली आहे हवा. कोणती तरी हवा आहेच. आपल्यासारखं कीर्तन कोणालाच जमत नाही. हवा हवा. आता बरं वाटलं? कुठली तरी हवा आहे दादा. हवा बाहेर काढल्याशिवाय पाणी यात जातच नाही. ज्ञानोबरायांची भाषा आहे या लागी शरीर सांडवा किजे सकळ गुणाचे लोन उतरीजे संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करूनी. सगळे मध फेकून दिले पाहिजे. नाथ भागवतामध्ये गोड ओवी आहे नाथांची. हे मध हा शब्द आल्यामुळे मला ती ओवी आठवली. फार गोड ओवी आहे. ऐका नाथ महाराज सांगतात 4 प्रकारचे मध सांगितले नाथांनी फेकून दिले पाहिजे. कोणते कोणते मध आहेत? नाथ महाराज सांगतात मध्य मधु उतरी दिनांती, धन मधु जाय निधन स्थिती, तारुण्य मधु जाय क्षीण शक्ती, स्त्री मद प्राप्ती कदानुतरे. असे मध आहेत. हे फेकून दिले पाहिजे. घालून या काळ अवघा बाहेरी याचा अर्थ विकाराला बाहेर काढलं पाहिजे. आणि त्याशीच अंतरी वास दिला आणि का अंतरा नद्यावी वसती करावी हे शांती वासनेची. अंतःकरणामध्ये परमात्म्याला जागा द्या. ऐका आतमध्ये काहीच ठेवू नका. थोडाही विकार आतमध्ये अरे वेळ झाली म्हणून वाजलं. थोडाही विकार आतमध्ये राहू देऊ नका. काय आहे आपलं जीवन 3 शब्दाच्या किंवा 3 संकल्पनेच्या पलीकडे गेलंच नाही हो. कोणते ते 3 शब्द आहेत? पहिला शब्द आहे बघा मी. पहिला शब्द काय? मी. आपण सगळं जीवन मी मध्येच बर्बाद करतो. मी मधून वेळ मिळालाच तर आपल्याकडे दुसरा शब्द आहे माझं. माझं. आणि या दोन्हीतून उलगडा झालाच तर तिसरा शब्द आहे मला. मला, मी, माझं, मला. या तिन्हीच्या पलीकडे जीवन जायला पाहिजे. थोडाही विकार शिल्लक राहू नये. काय आहे? कापूर असतो. कापूर आरती करताना कापूर घेतो ना, त्या कापराच्या डबीत तो कापूर असतो. आपण ती कापराची वडी घेतो, आरती करतो, वडी घेतो. एक क्षण असा येतो की त्या कापराच्या डबेमध्ये कापूर शिल्लक राहत नाही. आता ऐका ती कापराची डबी जर उचलली आणि नाकाला लावली तर गुलाबाचा वास येतो. कशाचा येतो? कापराचा येतो. आता मला उत्तर द्या त्याच्यात कापूर आहे का? नाही. आणि वास? कापूर नाही. म्हणजे कापूर संपलाय पण वास शिल्लकच राहिलाय की. तुकोबारायाचं म्हणणं आहे वास सुद्धा शिल्लक राहिला नाही पाहिजे. अरे विकार केले मान्य पण त्या विकाराचा वास शिल्लक राहिलायच की. वासापुरते सुद्धा विकार शिल्लक राहिले नाही पाहिजे. याला म्हणायचंय घालून या काळ अवघा बाहेर सगळा थोडाही शिल्लक ठेवलेला नाही. आता आमच्या जीवनामध्ये
आपलेपण थोडंही शिल्लक राहिलेलं नाही. हा अभिप्राय तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगता. आपुलेसे नाही उरो दिले चोजविता भले ऐशी स्थळे ऐशी भले स्थळे चोजविता जिही आपुलेशे उरो दिले नाही. भली ऐशी स्थळे अर्थात परमात्म प्राप्ती या स्थळापर्यंत जात असताना आपलेपणा फेकून दिला पाहिजे. ऐका, संसारातला आपलेपणा दुःख देतो आणि परमार्थातला आपलेपणा सुख देतो. वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू महाराष्ट्रातल्या सर्वच कीर्तनकारांचे साधकाचे गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. खूपच चांगलं वाक्य आहे हो. त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, साधूच्याही अंतःकरणात मम असतो आणि संसारिकाच्याही अंतःकरणात मम असतो. दोन्ही फरक आहे. ते म्हणतात साधूच्या अंतःकरणातला मम व्यापक असतो आणि संसारिकाच्या अंतःकरणातला मम परिच्छिन्न असतो. किती कळलं कोण जाणे? साधूच्याही अंतःकरणात कुटुंबाची संकल्पना आहे आणि संसारिक माणसाच्या अंतःकरणात सुद्धा कुटुंबाची संकल्पना आहे. मागच्या काही दिवसापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एप्रिल मे महिन्यातली गोष्ट आहे. साधारणतः एका माणसाने बोलता बोलता सांगितलं, अरे तुम्हाला काय कळतंय कुटुंबाचं, तुम्हाला काय कळतंय कुटुंबाचं? तेव्हा त्या दुसऱ्या माणसानं मग उत्तर दिलंय, कळतंय म्हणे आम्हाला कुटुंबाचं. तुमचं पण तुमची कुटुंबाची संकल्पना वेगळी आहे, आमची कुटुंबाची संकल्पना वेगळी आहे. त्या माणसानं उत्तर दिले, तुमची कुटुंबाची संकल्पना म्हणजे मुलगी, नातू, पुतण्या एवढंच कुटुंब तुम्हाला आहे. आमची कुटुंबाची संकल्पना म्हणजे हा संपूर्ण भारत देश हेच माझं कुटुंब आहे. हे आमची कुटुंबाची संकल्पना आहे. मला काय म्हणायचंय कळलं असलं तर आनंद होईल. मुद्दा इतकाच आहे की सर्वसामान्य माणसाची कुटुंबाची, साधू काय म्हणतो, वसुधैव कुटुंबकम, आणि तुम्ही आम्ही फार तर कुटुंब वसुधैव म्हणून, आम्ही डबक्याला समुद्र म्हणतो. ऐका, कधीतरी त्याच्या बाहेर पडायचं असतं, जायचं असतं. मी कशाकरता बोलायला लागलो? आपलेपणा दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आपलेपणा फेकून दिला पाहिजे. सुखी व्हायचंय ना जीवन, त्या स्थळापर्यंत जायचंय, आपलेपणा टाकून द्या. घुसलो संसारा आम्ही आपानी परा. एक मनुष्य होता, मोठा माणूस, मोठा शेतकरी, मुलं शिकवली, एक डॉक्टर, एक इंजिनियर, एक वकील, मोठा शेतकरी मनुष्य. 300-350 एकर जमीन घेतली. काय कमी, 20-20 इंचीच्या 5 पाईपलाईन आणल्या धरणावरून.
लांबून 5 पाईपलाईन आणल्या. कीर्तनात गरिबी ठेवायची नसते. असा मोठा श्रीमंत मनुष्य, 50 एकर द्राक्षे, 50 एकर डाळिंब, 50 एकर केळी, 50 एकर सीताफळ, 50 एकर कापूस, 50 एकर काय 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 तुमच्याकडे कांदे, 350 एकर बागायत, 3-3.5 कोटीचा बंगला शेतात बांधला, 3 मुलं नोकरीला, रुबाबदार माणूस, 65-70 असं वय, 12-12:30ची साधारणतः 12:30 वाजले होत्या. दुपारच्या वेळ, म्हातारा असा रुबाबात बसलेला. आता ते 350 एकर मध्ये दुसरा माणूस नाही, कोणाचा बाण नाही, असं प्रशस्त. आणि काय झालं, आता एवढा मोठा बंगला बांधल्यावर आणि इतकी मोठी जमीन असल्यावर पुन्हा गावातलं जे जुनं घर होतं पहिलं, कोण राहील तिथं? म्हणजे त्याने जुनी घरं फिरत ते काय ठेवलीच नाही. ते सगळे जुनं गाव, जुनी घरं फिरत ते सगळं बाजूला काढून करून मुरुम आणून टाकून ती जागा अशी स्वच्छ असं पटांगण वगैरे. आता याला चांगलं कंपाऊंड करा, त्याच्याकडे पहिली झाडं लावा, हे पहिलं काम करा. हे माझी हात जोडून विनंती आहे. प्रेमा, मी म्हणणार नाही तर लगेच स्लॅब टाका वगैरे, पण झाडं लावा. झाडं लावणं फार आवश्यक आहे. आज काही ठिकाणी हेलिकॉप्टरनं मदत केली जाते पूरक असताना, आणि काही ठिकाणी हेलिकॉप्टरनं फवारे मारून पाऊस पडायचं चाललंय. या सगळ्या स्थितीला जबाबदार आपणच आहोत. आणि म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं किमान एक तरी झाड लावायचा संकल्प करा. ते लावा आणि पुढच्या वर्षी आल्यानंतर ते झाड आम्हाला दाखवा. निदान झाड दाखवण्याकरता तरी तुम्ही आम्हाला बोलवचा पुढच्या वर्षी. माझा मुद्दा इतकाच आहे. मग जुन्या घरात कोण राहतं? शेतातल्या घरी प्रशस्त. 12:30 वाजून गेले होते, 12:30 वाजून 3-4 मिनिटं झाली होती, आणि गावातून एक नोकर मनुष्य असा पळतच आला, रडतच आला, पळतच आला आणि सांगायला लागला, दादा काय गावात आग लागली, गावात आग लागली. आता गावात आग लागली म्हटल्यानंतर दादाच्या डोळ्याला थोडं पाणी पिणी यायला पाहिजे की नाही, म्हाताऱ्याच्या डोळ्याला पाणी यायला पाहिजे की नाही, किंवा हळहळ तरी लागू दे म्हणलं. एवढं काय झालं बॉम्बला? 10 मिनिटांनंतर या म्हाताऱ्याचं थोरलं पोरगं आलं, रडतच आलं. अरे काय झालं, काय रडतो? दादा गावात आग लागली. अरे मग लागू दे की, तुला रडायला काय झालं? थोरलं पोरगं म्हणलं, दादा आपलं घर पेटलं. आपलं घर पेटलं म्हणलं की म्हातारा एका सेकंदात रडायला लागला. ते पाण्याचं नळ असतो ना, अशी टोटी फिरवली जे पाणी येतं, तसा म्हातारा एका सेकंदात रडायला लागला. आपलं घर पेटलं. 10-20 मिनिटांनी मधलं पोरगं आलं. बघितलं, रडतोय बाप. दादा का रडता म्हणजे? अरे आपलं घर पेटलंय. दादा रडू नका, का रडू नका? आपलं घर पेटलंय, रडू नका दादा. 2 महिन्यापूर्वी आपण ते शेजाऱ्याला विकलंय. म्हातारा लगेच बंद झाला रडायचं. रडायचं बंद झालं. आणि 10-20 मिनिटांनी तिसरं पोरगं आलं गावातून, रडतच आलं. म्हाताऱ्याने विचारलं, काय रडतो? का रडतो म्हणजे? आपलं घर पेटलंय. अरे पेटू दे, 2 महिन्यापूर्वी ते शेजाऱ्याला विकलंय, कशाला रडतो? पोरगं म्हणलं, दादा सौदा परत फिरलाय. म्हातारा लगे रडायला. ऐका, म्हाताऱ्याला कुणी रडवलं? आपलं घर पेटलं, नळ सुरू. शेजाऱ्याला विकलंय, नळ बंद. सौदा परत फिरला, नळ चालू. कुठल्या म्हाताऱ्याचं सांगतोय मी? तुम्हाला असं वाटतंय काय बार्शीकडच्या म्हाताऱ्याचं सांगतोय म्हणून? अहो वैजापूरकडचंच म्हातारा आहे. मी कसं करतो बोललो? आपले पण रडवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, आम्ही आपलेपणा फेकून दिला. आपले से जिही नाही उरू दिले, सोजविता भले आयुषी स्थळे. आणि ज्यांच्या जीवनातला आपलेपणा संपला, विकार संपले, आणि नामचिंतनानं ज्यांनी भगवंताला प्रगट केला आणि आज जागा दिली, अशा महात्म्यांची कीर्ती झाकली तरी सुद्धा झाकत नाही. 274 वर्षानंतर सुद्धा त्यांची कीर्ती जिवंतच राहते. कशाप्रमाणे? चंदनाप्रमाणे. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.